लग्न न करता जहागीरदारांच्या घरी सून म्हणून राहत होतीस तू. त्या परपुरुषाच्या घरी त्याच्याच बरोबर रात्र रात्र राहत होतीस तू. लाज नाही वाटली तुला? तू अरे जरा शांत हो ना. जरा अगं कसा शांत होत आई? ही असली पोरगी ज्या बापाच्या पोटी जन्माला येईल तो बाप शांत राहील? काय ग, तुला जरा सुद्धा चुकीचं काही वाटलं नाही का? सगळी लाज कोण प्यायलीस तू? बघा पॉप्स, आत्ता लेक्चर देऊ नका ओके? माझं डोकं ना ऑलरेडी फिरलंय खूप. फिरायला डोकं आहे का तुला? नशीब माझं की ही पोरगी माझ्या पोटी जन्माला आली आहे. स्वतःला तर आयुष्यात काही दिवे लावता आले नाही. आई तर गळायला पाहिजे तुला, हो ना? इतकी कसली हाव तुला की चांगलं आणि वाईट यातला फरकच तुला कळत नाही. ताई ताई, अगं बाप म्हणून कुठं कमी पडलो ग मी? पैशासाठी माझ्या पोरीने शील मान मर्यादा सगळं पायदळीत उडवलं. अगं त्या सईने काय वाईट केलंय ग तुझं की तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस तू? हो पॉप्स, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला त्या सईचीच काळजी आहे? नालायक मुली, गप्प बाईस. एवढं होऊन सुद्धा मलाच उलट उत्तर देतेस तू. निघायचं इथून, निघायचंस तू. तुला या घरात जागा नाही. निघ ना. निघ म्हणजे पॉप्स कुठे जाणार आहे मी? त्या जहागीरदारांनी ऑलरेडी बाहेर काढलंय मला. तू कुठेही जा, मला काही घेणं देणं नाहीये त्याच्याची. पण तू इथे राहायचं नाहीयेस. निघायचं इथनं. निघ. नाही, मी कुठेच अशी जायचं. ऐकायची नाहीस तू. हो पॉप्स, पॉप्स काय करताय तुम्ही? चांगला अंजली, त्रास देतो आता मी. अंजली, तू माझ्या लेकीच्या अंगावर हात उगारायचा नाही. अजूनही हिला पाठीशी घालायचंय तुला? हा? त्या जहागीरदारांसारख्या भल्या माणसांना फसवलंय तिने. कळत नाही तुला? आजच चुकलं. ही त्यांच्याकडे राहायला गेली ना तेव्हाच तिला अडवायला पाहिजे होतं. पण आता मी ती चूक करणार नाही. आता हिला घराबाहेर जावंच लागेल. तिला या घरात राहायचा काही हक्क नाहीये. चल निघ. मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझी लेक कुठेही जाणार नाही. आणि हो, तिला या घरात राहायचा हक्क नाहीये. मग कोणाला आहे? तुम्हाला आणि तुमच्या या फुकट्या बहिणीला. ताईला मध्ये आणू नको. का आणू नको? त्यांच्या लेकीमुळेच तर घडताय सगळं. आणि अहो, हे घर माझं आहे, माझ्या नावामध्ये. तुम्हाला काय हक्क आहे अंजलीला घराबाहेर काढण्याचा? कुठल्या हक्काने म्हणताय तुम्ही हे? कमनशिबी बापाच्या हक्कानं. समजलं? मी सांगितलं एकदा, अंजली कुठेही घराबाहेर जाणार नाही. आणि बाप म्हणवताय ना स्वतःला? सारखा जप लावलाय, बाप आहे बाप आहे बाप आहे. बापाचं काय कर्तव्य निभावलंय तुम्ही? अंजली त्या जहागीरदारांच्या घरी लग्न न करता इतके दिवस राहिली म्हणून इतका राग आलाय तुम्हाला. पण अंजलीवर ही वेळ कुणामुळे आली? तुमच्या त्या लडक्या भाचीनेच ना. तिचा काय संबंध इथे? असा संबंध नाही. माझी लेक जीव तोडून सांगत होती माझं ओमीवर प्रेम आहे, माझं ओमीवर प्रेम आहे. पण नाही, तुमच्या त्या लाडक्या भाचीने सईने शपथच घेतली होती ना ओमी आणि अंजलीला दूर करायचं. आणि त्यात हा असा तुमच्यासारखा बाप मिळालाय तुला, कधी तिची बाजूच घेत नाही. काय करणार माझी लेक, काय करणार? हेच प्रत्येक वेळेला हे असंच बोलून तिला पाठीशी घालत आली असतो. आज हे दिवस बघायला लागतंय.
तुम्ही मला नका हो अक्कल शिकवू. सईने माझ्या अंजलीला हाताला धरून बाहेर काढलं काय? आता बघाच मी काय करते ना ते बघाच. ललिता काय करतेस तू? काय करते? माझ्या अंजलीला घराबाहेर काढायला निघाला होतात ना तुम्ही? घराबाहेर माझी अंजली नाही, ए तुमची बहीण जाणार आहे, कळलं? निघा. ललिता ललिता हात सोड तिचा, हात सोड. का सोड? हा काय ग अंजली, असं हात धरून बाहेर काढलं होतं ना तुला सईने? हो मग, आणि बाकी सगळे पण ना फक्त बघत उभे होते, कोणी काहीच नाही केलं. मला घराच्या बाहेर काढलं त्यांनी. हा मग यांच्या बहिणीला पण तसंच बाहेर काढते. चला ललिता सोड तिला. का सोडू? बहिणी हे पण माझं ऐकून घ्या का जरा. ऐकायची वेळ गेली वंच, आता घराबाहेर पडायचं. इतकी वर्ष तुम्हाला ठेवलं नाही, चुकलं. चला बघा आता दाखवतेस तुम्हाला. चला. ललिता काय ललिता, मला चला निघा. तुम्ही मला येऊ नका, नाही तर माझ्या हातानं भेट करेल. जावई बापू, सई काही बोलू नका आई. आम्हाला माहिती होतं इथे काय घडणार आहे ते. आणि थँक गॉड वेळेत पोहोचलो. सई, आईंना आत घेऊन चला. आणि काय हो मामी, एका वयस्कर बाईशी वागायची पद्धत मस्त आहे तुमची, खूपच छान. आणि तुम्हाला माहिती का, तुमच्यातले सगळे गुण उतरले तुमच्या मुलीत. एक्झॅक्टली सेम.